नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटजी. खूप साऱ्या जणांनी या व्हिडिओसाठी जे आहे ते कमेंट्समध्ये मेन्शन केलं होतं की याच्यावर एक व्हिडिओ पाहिजे, आम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे, स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे. तर आज मी घेऊन आलेलो आहे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटजी. ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता ऑप्शन्स ट्रेड करायला, पण मी तुम्हाला जास्तीत सजेस्ट करेन की तुम्ही स्टॉक्समध्ये जर ही स्ट्रॅटेजी यूज केली 8 ते 15 दिवसामध्ये तुम्ही चांगले स्टॉक्स पकडू शकता, जे की तुम्हाला 5 ते 10% अपसाईडला पण मोमेंटम जे आहे ते देऊन देतील. सो लेट्स स्टार्ट विथ द स्ट्रॅटेजी. इथे मी तुम्हाला पहिले निफ्टीवर दाखवून देईल, त्याच्यानंतर आपण मल्टिपल स्टॉक्सवर या स्ट्रॅटेजीला बघूया की ही स्ट्रॅटेजी कशी काम करते. तर ही स्ट्रॅटेजी आपण ऑलरेडी एका संडे लेक्चरमध्ये कव्हर केली होती, पण तेव्हा पण मी तुम्हाला म्हटलं होतं की याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि आज तो दिवस आलेला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी वाटली. जर आवडली असेल तर स्विंग ट्रेड असं कमेंटमध्ये मेन्शन करा आणि अजून शेअर करा खूप साऱ्या जणांना जे असेच ट्रेड करतात, विदाऊट स्ट्रॅटेजी ट्रेड करतात आणि लॉसेस करतात मार्केटमध्ये. त्यांच्यासोबत स्ट्रॅटेजी शेअर करा आणि त्यांना म्हणा की बघा, शिका आणि शिकून ट्रेड करा. सो आज आपण बघणार आहे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. तर या स्ट्रॅटेजीचं जे नाव आहे ते सिम्पल एकदम 20MA. तर 20 डेचा मूविंग ॲव्हरेज तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ही स्ट्रॅटेजी आहे ती आपण बघणार आहे कशी वर्क करते. तर याच्यासाठी जो आपण इंडिकेटर यूज करणार आहे 20 डे मूविंग ॲव्हरेज, ती इथे जायचं आहे. इथे तुम्हाला जस्ट टाईप करायचं आहे मूविंग. स्टडीजमध्ये मूविंग टाईप केलं की तुम्हाला मूविंग ॲव्हरेज दिसून जाईल. हा मूविंग ॲव्हरेज इथे लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा आता 50 डेचा आहे. तर सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर जाऊन या 50ला 20 तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता हे 20 जेव्हा तुम्ही सिलेक्ट केलं तर आता ही स्ट्रॅटेजी जी आहे तुमची 20 डे मूविंग ॲव्हरेजची ही जी लाईन आहे ही लाईन इथे आलेली आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर टाईम फ्रेममध्ये तुम्ही एक तर 1 आवर लावू शकता किंवा मग तुम्ही टाईम फ्रेममध्ये इथे 1 डे लावू शकता. मी प्रिफर करेल जर तुम्ही 1 डे लावलं तर दॅट विल बी द बेस्ट थिंग. 1 डे लावलं तर स्ट्रॅटेजी जी आहे खूप चांगल्याने काम करेल. बट तुम्हाला जर 7-8 दिवसासाठी तुम्ही 1 आवरमध्ये पण चेक करू शकता. आता लेट सी स्ट्रॅटेजी कशी आहे, काय आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचं आहे की मार्केट जे आहे, मार्केट ऑलरेडी या 20 डे जो मूविंग ॲव्हरेजची लाईन आहे याच्यापेक्षा खाली ट्रेड करताय. तर इथे तुम्ही बघू शकता मार्केट ऑलरेडी खाली ट्रेड करताय. खाली ट्रेड करताना जेव्हा मार्केट याला क्रॉस करून बंद करेल, एखादी डेली कॅन्डल जी 20 डे एक्सपोनेन्शियल 20 डे मूविंग ॲव्हरेजच्या वर जाऊन बंद झाली, अशी कॅन्डल जर तुम्हाला भेटली तर इथे बाय करायचं, स्टॉप लॉस बिलो द लो आणि मग तुम्हाला टार्गेट 1:2चं ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही कॅन्डल तुम्ही बघू शकता, मार्केट 20 डेच्या खाली गेलं, मग मार्केट ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली. इथे तुम्ही बाय केलं, तुम्हाला टार्गेट वरपर्यंत मिळालं. याच्यानंतर अजून तुम्हाला एक्झाम्पल बघायचं आहे. लेट सी इथे तुम्ही बघू शकता इथे मार्केट फॉल झालं होतं, त्याच्यानंतर 20 डेच्या वर कॅन्डल इथे बंद झाली. इथून तुम्ही बाय केलं, इथून तुम्हाला 1:2 वरपर्यंत टार्गेट मिळालं. तर मार्केट त्याच्यानंतर कंटिन्युअसली वर गेलं, इथेच तुम्हाला 1:2 मिळालं. इव्हेंच्युअली मार्केट कंटिन्यू वर जात गेलं. अगेन थोडंसं मागे येऊ, तुम्ही बघू शकता मार्केट खाली गेलं, ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली. इथून मार्केटमध्ये एक मोमेंटम झालं वरच्या साईडला. सेम इथे पण झालं, तुम्ही बघू शकता ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली, इथे बंद झाली, त्याच्यानंतर मार्केटमध्ये वरती मुवमेंट झालं. तर मल्टिपल टाईम स्विंग ट्रेडिंगमध्ये असे ट्रेड्स तुम्हाला बघायला मिळतील. लेट सी वापस मागे जाऊन बघूया आपण आता अजून कुठे भेटू शकते. तर इथे बघा ही कॅन्डल वर बंद झाली, त्याच्यानंतर एक मुवमेंट झालं. ही कॅन्डल बंद झाली 20 डेच्या वर, एक मुवमेंट झालं. ही कॅन्डल बंद झाली 20 डेच्या वर, एक मुवमेंट झालं. असे मल्टिपल मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवू शकतो ज्याच्यामध्ये 20 डे एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेजच्या वर कॅन्डल बंद झाली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट झालं. तुम्ही इथे बघू शकता इथे एक कॅन्डल बंद झाली पण इथे नाही झालं मुवमेंट, बट अगेन इथे एक बंद झाली, त्याच्यानंतर मुवमेंट झालं. तर काही स्टॉप लॉसेस पण होणार. तुम्ही इथे बघू शकता इथे 20 डेच्या वर बंद झाली, त्याच्यानंतर कंटिन्युअसली एक मुवमेंट वरच्या साईडला झालं. तर स्ट्रॅटेजी खूप चांगल्याने वर्क करते. 1:2 तुम्हाला रिस्क रिवॉर्ड ठेवायचा आहे. तर स्ट्रॅटेजी काय आहे, मार्केट बिलो 20 डे मूविंग ॲव्हरेज
जर मार्केट 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या बिलो असेल, इफ इट क्रॉस 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि त्याच्यावर क्लोज झालं तर आपण बाय करणार, लोचा स्टॉप लॉस लावणार आणि 1:2 आपला टार्गेट असणार आहे. नाऊ लेट सी ऑन सम स्टॉक्स. आपण स्टॉक्सवर याचा एक्झाम्पल बघूया की स्टॉक्सवर हे कसं वर्क करेल. तर सर आपण एक एक्झाम्पल घेऊया, मे बी HDFC बँक. इथे तुम्ही बघू शकता HDFC बँकचा एक्झाम्पल. तर ही कॅन्डल तुम्ही इथे बघू शकता 20 डेच्या वर बंद झाली, त्याच्यानंतर नेक्स्ट डेमध्ये एक मोठा मूव आला, इव्हेंच्युअली खाली आला, गॅप अप ओपन झाला, इथेपर्यंत टार्गेट मिळालं. अगेन 20 डेच्या आता खाली ट्रेड करत होतं, ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली, त्याच्यानंतर गॅप अप ओपन झालं, इथे स्टॉप लॉस झाला. ओके, ही आपण कन्सिडर करू. आता वापस इथे बघू शकता तुम्ही, ही 20 डेच्या वर बंद झाली, आता इथून मार्केट वरती निघालेलं आहे. प्रिव्हियसमध्ये बघूया आपण असं कुठे झालेलं आहे, ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली, इथून मुवमेंट झाला वरच्या साईडला. इथे बघू शकता तुम्ही, ही कॅन्डल मुवमेंट झाली पण इथे स्टॉप लॉस झाला. बट ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली, इथून मग वरती एक टार्गेट. इथे बघू शकता तुम्ही, ही कॅन्डल 20 डेच्या वर बंद झाली, त्याच्यानंतर मार्केट इथून रिव्हर्सल आणि मार्केट वरती आलं. इथे बघू शकता तुम्ही 20 डेच्या वर मार्केट गेलं, तिथून किती मोठा मूव आला 1700 पर्यंतचा. इथे पण बघू शकता यस सेम 20 डेच्या वर बंद झाली, नंतर एक मूव आला वरच्या दिशेला. इथे पण बघू शकता तुम्ही, असे मल्टिपल एक्झाम्पल आहे. इथे 20 डेच्या वर बंद झाला, त्याच्यानंतर ऑलमोस्ट इथून, तर हे किती रेट होता तुम्ही बघू शकता, 1600 पासून ते 1700 पर्यंतचा 100 पॉईंटचे टार्गेट पण याच्यात मिळालेले आहे. 30-40 पॉईंटचे टार्गेट तर तुम्हाला इझिली मिळून जातील. लेट सी अनादर स्टॉक, अनादर एक स्टॉक बघू आपण बघूया TCS बघूया आपण. सो एक बँकिंग बघितला, एक IT पण बघून घेऊ, TCS. आता TCS सध्या 20 डेच्या खाली ट्रेड करतात, 20 डेच्या वर बंद झाला तर आपण एक मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. इथे बघू शकतो आपण, इथे 20 डेच्या वर बंद झाला, त्याच्यानंतर थोडाफार वर गेला पण स्टॉप लॉस झाला नाही, या कॅन्डलचा स्टॉप लॉस झाला नाही. त्याच्यानंतर मार्केटमध्ये 4400 पर्यंतची रॅली हॅपन झाली. ही कॅन्डल बंद झाली वरती, इथून एक मूव झाला, 70-100 पॉईंट तरी तुम्हाला वरच्या दिशेला मिळाले. सो येस, तुम्हाला फक्त हे बघायचं. इथे तुम्ही बघू शकता 20 डेच्या वर बंद झाला, इथून मग कंटिन्यू तुम्हाला एक वरच्या साईडला मूव बघायला मिळाला. इथे पण इथे 20 डेच्या वर बंद झाला, त्याच्यानंतर तुम्हाला वरती मूव बघायला मिळाला. त्याच्यानंतर इथे तर बंद झाला 20 डेच्या वर, पण तरी तुम्हाला एक टार्गेट मिळालं, स्टॉप लॉस काही हिट झाला नाही. सेम सिनॅरिओ, इथे बंद झाला आणि त्याच्यानंतर एक मोठा टार्गेट मिळाला, इथे बंद झाला, त्याच्यानंतर मोठा टार्गेट मिळाला. सो 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज ऑलवेज वर्क्स. 90% ऑफ टाईम काम करते हे मुव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी. फक्त तुम्हाला एक स्विंग ट्रेडिंगमध्ये आयडेंटिफाय करायचे आहे स्टॉक्स आयडेंटिफाय करा, असे स्टॉक्स जे 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जाऊन क्लोज दिलेले आहे. आणि ज्यांनी क्लोज दिलेले आहे जस्ट एकच काम करायचं आहे, बाय अबाव द हाय, स्टॉप लॉस बिलो द लो, 1:2चं टार्गेट. तर आय होप तुम्हाला ही स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आवडली असेल. कशी वाटली स्ट्रॅटेजी कमेंटमध्ये मेन्शन करा. ट्रेड करणं चालू करा विथ प्रॉपर स्टॉप लॉस अँड टार्गेट. स्टॉप लॉस कुठे लावायचा, टार्गेट कुठे लावायचा, एक एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. जस्ट एक एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो की कुठे झालेला एक मोठा मुवमेंट. येस, इथे तुम्ही बघू शकता, ही कॅन्डल जी आहे वरती बंद झालेली आहे, तर याचा हाय ब्रेक केला तर स्टॉप लॉस, इथे हाय ब्रेक केला तुम्ही बाय करणार, इथे तुम्ही स्टॉप लॉस लावणार, 1:2 इथपर्यंत तुमचं टार्गेट आणि इव्हेंच्युअली टार्गेट तुम्हाला वरपर्यंत पण मिळालं. तर अशा प्रकारे तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करायचं आहे. 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजची ही जी लाईन आहे याच्या खाली मार्केट गेलं पाहिजे आणि वरती येऊन क्लोज दिलं पाहिजे. आता हा ट्रेड कधी ॲक्टिवेट होईल हे पण आपण इथे बघू शकतो. TCSमध्ये तुम्ही बघू शकता, इथे लाईन आहे, याच्यावर जेव्हा कॅन्डल क्लोज होईल, ऑलरेडी मार्केट खाली आलेलं आहे, याच्यावर कॅन्डल क्लोज झाली तर ट्रेड ॲक्टिवेट होईल. तुम्ही 1:2 4400-4500 पर्यंतच्या टार्गेटसाठी मग TCS होल्ड करू शकता. आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी आवडली असेल, समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम कमेंट करा, मेन्शन करा की कोण स्विंग ट्रेडिंग करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि अशा अजून स्ट्रॅटेजीज तुम्हाला पाहिजे असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर आणि लाईक करा.
जर या व्हिडिओवर 300पेक्षा जास्त लाईक्स आले तर आपण अजून एक स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे त्याला नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.